पुणे अपघात प्रकरणावरून अंजली दमानी यांनी अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारलंय। अजित पवारांची लवकरात लवकर नार्को टेस्ट करावी आणि ते निर्दोष आढळल्यास संन्यास घेईन असं दमानी यांनी म्हटलंय। तर पुणे पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी मल्टिपल कॉल्स केले असून अग्रवाल कुटुंबियांशी त्यांचे काय संबंध आहेत ते लवकरच समोर येईल। 2 दिवसात सगळे पुरावे बाहेर काढणार असा इशाराही दमानी यांनी दिलाय। याबाबत अंजली दमानी यांची अधिकची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पुणे अपघात प्रकरणी अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती आणि दमानिया यांचं हे आव्हान अजित पवार यांनी स्वीकारलेलं आहे आणि प्रति आव्हान सुद्धा त्यांनी अंजली दमानिया यांना दिले। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तर तुम्ही अशी मागणी केली होती की या अपघात प्रकरणी अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, ते आता त्यांनी तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे। त्यांनी असं म्हटले की जर मी निर्दोष या प्रकरणामध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। हे आढळलं तर तुम्ही संन्यास घेणार का? हो, काल रात्रीच मला काही माध्यमांकडून मेसेजेस आले की अजित पवारांनी तुमचं आव्हान स्वीकारले आणि ते नार्को टेस्ट करायला तयार आहेत। तेव्हा मी त्याची बाईट मागून जेव्हा ऐकली तेव्हा त्याच्यात ते म्हणतात की तिला गप्प घरी जर ती बसणार असेल आणि संन्यास घेणार असेल तर मी हे करायला तयार आहे। ऐकून एकदा बरं वाटलं की ठीक आहे, नार्को टेस्ट ते करतील। फक्त मला आणि त्यांनी जे चॅलेंज दिलं आहे मला की मी संन्यास घ्यावा आणि गप्प घरात बसावं, तर माझा अजित पवारांना निरोप आहे की मी अगदी गप्प बसायला तयार आहे। अगदी म्हणजे राजकारणात तर मी नाहीच आहे, पण समाजकारणांना मी पूर्णपणे संन्यास घ्यायला तयार आहे जर तसं झालं तर। पण ते होणार नाही याची मला खात्री आहे, कारण अजित पवारांनी ती नार्को टेस्ट जरूर घ्यावी, लवकरात लवकर घ्यावी। उद्या घेणार असतील तर ती आज घ्यावी आणि मी जर ते त्यातनं निष्पन्न झालं की ते दोषी नाहीत तर जसं ते म्हणाले मी गप्प घरी बसायला आणि समाजकारणातनं संन्यास घ्यायला मी 1 मिनिटात तयार आहे आणि मी ते त्यांना लिहून द्यायला सुद्धा तयार आहे। ताई, तुम्ही राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यावरती तुम्ही हे आरोप केले आणि त्यांना तुम्ही चॅलेंज दिलं। आता तुम्ही काही वेळात पुण्याला जाणार आहात, आत्मविश्वास दिसतोय, तुम्ही असं म्हणालात की मी सुद्धा संन्यास घ्यायला तयार आहे। मग तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहे का? एखाद्या जबाबदार व्यक्तीला तुम्ही हे आव्हान दिले आणि तुम्ही स्वतः आता कॉन्फिडेंट वाटत आहात? अजित पवारांना स्वतःला माहिती आहे की आत्तापर्यंत अंजली दमानिया जेव्हा काम करतात पुराव्याशिवाय त्या कधीही करत नाहीत। ठोस पुरावे काय आहेत ते मी नक्कीच लवकर जवळजवळ 2 दिवसात बाहेर काढेन। कुठल्याही स्त्रीबद्दल असे घाणेरडे उद्गार जर कोणी काढत असेल तर त्या माणसाला ही शिक्षा झालीच पाहिजे आणि ती द्यायला मी समर्थ आहे। नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर पुण्यामध्ये जाऊन काही पुरावे हाती लागल्यानंतर मी माध्यमांना किंवा अजित पवार यांचे काय संबंध आहेत अग्रवाल कुटुंबियांसोबत मी जाहीर करणार असं आव्हान पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी दिलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।